कारण प्रत्येक प्रश्नासाठी आपण ट्रिक्स शोधू शकत नाही, शॉर्टकट शोधू शकत नाही. त्यापेक्षा आपण जर स्वतःला अशी सवय लावून घेतली, एखादा प्रश्न आपल्या समोर आल्यानंतर त्याचे ॲनालिसिस करून उत्तर शोधण्याची, तर आपल्याला ते लाँग टर्मसाठी कुठल्याही स्पर्धा परीक्षेसाठी, कुठल्याही विषयासाठी उपयोगी ठरू शकतं. या घटकावर आधारित आणखी काही प्रश्न तुम्हाला जे मिळतील ते सोडवण्याचा प्रयत्न करा, त्यांचा सराव करा. जितका जास्त सराव आपण करू, तितके जास्त पॅटर्न आपल्याला पाहायला मिळतील आणि तेवढ्या पद्धतीने आपण विचार करून त्या प्रश्नांची उत्तर कशी मिळवायची ते शोधू शकतो. हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये NMMS आणि 8वी स्कॉलरशिप या स्पर्धा परीक्षेसाठी गणित हा जो विषय आहे त्याच्यामधला एक टॉपिक पाहू, ज्याच्यामध्ये संख्यांचे सर्व प्रकार जसं की नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय व अपरिमेय संख्या याच्यावर आधारित काही प्रश्न या स्पर्धा परीक्षेमध्ये विचारलेले असतात. तर त्या पद्धतीचे काही सराव प्रश्न आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहूया. नवनीत स्वाध्याय 1.1 मध्ये जे काही प्रश्न दिलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये आपण मिळवण्याचा प्रयत्न करूया. तर सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून. ओके, तर त्या नवनीत स्वाध्याय 1.1 मधला हा पहिला प्रश्न आहे. एक संख्या आपल्याला दिलेली इथं 3,80,068 या संख्येतील 8 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती? आता इथं अर्थात 4 पर्याय आपल्याला दिलेले असणार आहेत. ते पर्याय न पाहता आपण त्या प्रश्नाचं उत्तर मिळवण्याचा प्रयत्न करूया आणि एकदा उत्तर मिळवलं आपण की ते उत्तर ज्या पर्यायामध्ये असेल तो पर्याय म्हणजे आपलं उत्तर असतं. त्यामुळे इथं पर्याय न घेता आपण हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करूया. एक संख्या आपल्याला दिलेली इथं 3,80,068. आता याच्यामध्ये 8 हा अंक 2 वेळा आलाय. प्रश्न आपल्याला असा विचारलाय की या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती? म्हणजे या ठिकाणी एक 8 आहे जे एकक स्थानी आहे, त्याची स्थानिक किंमत 8च असेल आणि दशहजार स्थानी एक संख्या आहे 8, त्याची स्थानिक किंमत काढायला त्या 8ला आपल्याला 10,000 न गुणावं लागेल. म्हणजे 8 गुणिले 10,000 किंमत येईल 80,000 आणि त्या दोन किमतीतला फरक म्हणजे या 8ची स्थानिक किंमत 80,000, एकक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत 8, त्यांच्यामधला फरक काढायचा म्हणजे त्यांची करायची वजाबाकी. मग 80,000 वजा 8 उत्तर येईल 79,992. हे आपलं उत्तर. आता हा पर्याय जिथं आपल्याला 4 पैकी दिलेला असेल तो पर्याय म्हणजे आपलं उत्तर असणार आहे. तर त्या सराव संचातला दुसरा प्रश्न आहे. 7,60,954 ही संख्या विस्तारित रूपात लिहा. मग इथेही 4 पर्याय दिलेले असणार आहेत. एखादी संख्या आपल्याला विस्तार रूपात लिहायची आहे याचा अर्थ त्या संख्येमध्ये असणाऱ्या प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत आपल्याला काढायची आणि त्या सर्वांची बेरीज करायची. मग आता इथं जर ही संख्या आपण विचारात घेतली 7,60,954, तर ह्या संख्येमध्ये 4 एकक स्थानी आहे, त्यामुळे त्या अंकाची स्थानिक किंमत काढायला 4 न 1 न गुणायचं. 5 दशक स्थानी आहेत, त्या अंकाची स्थानिक किंमत काढायला 5 ला 10 न गुणायचं, 9 ला 100 न. अशा पद्धतीनं त्या प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत काढायची आणि सर्वात शेवटी त्या सर्वांची करायची बेरीज. हे झालं त्याचं विस्तारित रूप. मग आता आपण इथं या क्रमाने जर एकक स्थानापासून डावीकडे गेलो तर 4 हा अंक एकक स्थानी आहे, 5 दशक स्थानी, शतक स्थानी, हजार स्थानी, 10,000 स्थानी आणि लक्ष स्थानी. मग लक्ष स्थानी 7 आहे, त्याची स्थानिक किंमत काढायला 7 ला 1 लाखानं आपल्याला गुणावं लागेल. ही झाली या 7ची स्थानिक किंमत, म्हणजे 7 गुणिले 1 लाख याचा अर्थ 7 लाख. त्याच्यामध्ये आता 10,000 स्थानी 6 आहे, त्याची स्थानिक किंमत काढायला 6 ला 10,000 न गुणायचं. त्याच्यानंतर हजार स्थानी 0च आहे, त्यामुळे 0 गुणिले 1,000 शून्यच येणार आहे. ते लिहिलं किंवा नाही लिहिलं तरी सुद्धा काही फरक पडत नाही. अधिक शतक स्थानी 9 आहे, त्याची स्थानिक किंमत 9 गुणिले 100, अधिक दशक स्थानी 5 आहे, 5 गुणिले 10, अधिक एकक स्थानी 4 आहे, म्हणजेच 4 गुणिले 1. हे त्याचं विस्तारित रूप आहे. आता जे 4 पर्याय आपल्याला दिलेले असतील त्या 4 पर्यायापैकी जिथं हा पर्याय आपल्याला दिलेला असेल ते आपलं उत्तर असणार आहे. आता कदाचित त्या पर्यायामध्ये हे पद दिलेलं नसेल, कारण 0 गुणिले 1,000 शून्यच मिळतं आणि 0 ही संख्या एखाद्या संख्येमध्ये मिळवली काय किंवा नाही मिळवली काय, त्यामुळे त्या उत्तरामध्ये काही फरक पडत नाही. त्यामुळे पर्यायामध्ये हा ऑप्शन जर असेल तर तो पर्याय आपण निवडायचा आहे आणि जर नसेल तरी सुद्धा ते आपलं उत्तर असू शकतं, कारण 0 गुणिले 1,000 शून्यच मिळणार आहे. हा तिसरा प्रश्न असा आहे. 94,534 या संख्येत उजवीकडील 4ची स्थानिक किंमत डावीकडील 4च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? आता ही संख्या आपण पहिल्यांदा लिहून घेऊया. 94,534 या संख्येमध्ये 4 हा अंक 2 वेळा आला, एकक स्थानी आणि हजार स्थानी. आपल्याला आता एकक स्थानी आणि हजार स्थानी आलेल्या 4च्या किमतीमधला संबंध विचारला नाही, तर उजवीकडील आणि डावीकडील असं विचारलं. आता हे 2 4 आहेत, त्याच्यामधला हा जो 4 आहे तो उजवीकडील आहे आणि हा आहे तो डावीकडील 4 आहे. प्रश्न आपल्याला असा विचारलाय की उजवीकडील 4ची स्थानिक किंमत. मग उजवीकडील 4 हे एकक स्थानी आहे, त्याची स्थानिक किंमत 4च राहील आणि डावीकडील 4ची स्थानिक किंमत हे हजार स्थानी आहे, त्यामुळे त्याची स्थानिक किंमत राहील 4,000. आता प्रश्न असा आहे की ही उजवीकडील जी 4 आहे त्याची स्थानिक किंमत
डावीकडील 4च्या किती पट आहे. मग ज्याची पट काढायची आहे तो अंशामध्ये आपल्याला घ्यायचा आहे. आपल्याला पट काढायची आहे उजवीकडील 4ची स्थानिक किंमत. मग उजवीकडील 4ची स्थानिक किंमत 4 आहे, ती अंशात घ्यायची. छेद डावीकडील 4ची स्थानिक किंमत 4000 आहे, त्यामुळे त्याला 4000 न भागायचं. इथे 4 न जर 4000ला भागवलं तर 1000चा भाग जाईल, म्हणजे 1/1000 पट हे आपलं उत्तर असणार आहे. इथं थोडासा हा प्रश्न आपल्याला कन्फ्युजिंग वाटू शकतो की 4/4000 घ्यायचं की 4000/4 घ्यायचं. तर प्रश्नामध्ये ज्या पद्धतीनं आपल्याला विचारलेलं आहे त्या पद्धतीनं आपण ती पट घ्यायची. प्रश्नामध्ये जर उलट विचारलं असतं की डावीकडील 4ची स्थानिक किंमत उजवीकडील 4च्या स्थानिक किमतीची किती पट आहे, तर आपण 4000/4 घेतलं असतं. पण इथं प्रश्न उलट विचारलाय, उजवीकडील 4 याची स्थानिक किंमत डावीकडील 4च्या किती पट आहे असं विचारलं. त्यामुळं इथं आपण 4/4000 अशीच पट घ्यायची आहे. बऱ्याचदा आपण कन्फ्युजनमध्ये 4000 ही 4ची किती पट आहे असं उत्तर काढतो आणि ती कदाचित पहिलाच पर्याय आपल्याला असतो. म्हणजे इथं 4000/4 हे जर आपण केलं तर 1000 पट येईल आणि तो कदाचित पर्याय आपल्याला पुस्तकामध्ये किंवा त्या प्रश्नपत्रिकेमध्ये पहिलाच दिलेला असतो. तर असे काही कन्फ्युजिंग पर्याय असतात. तर व्यवस्थितपणे प्रश्नाचं वाचन करून त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळवायचं आहे. हा चौथा प्रश्न 3+2p व 5+3q हे 84,527 या संख्येतील अनुक्रमे सहस्त्र व दशक स्थानचे अंक आहेत. तर p व q च्या किमती काढा. तर ही एक संख्या आपल्याला दिलेली आहे 84,527 आणि याच्यामधले जे अंक आहेत तर त्या अंकांच्या स्थानिक किमती आपल्याला एखाद्या बैजिक राशीच्या स्वरूपात आपल्याला दिलेले आहेत. मग त्याच्यावरून p आणि q जे ह्या बैजिक राशींमध्ये चल आहेत त्यांच्या किमती काढायच्या. आता ह्या ज्या दोन बैजिक राशी आहेत त्या कोणत्या स्थानच्या स्थानिक किमती आहेत ते आपण बघूया. सहस्त्र आणि दशक. सहस्त्र म्हणजेच 1000. 1000 स्थानी 4 आहे आणि दशक स्थानी 2 आहे. मग सहस्त्र स्थानी जी किंमत आहे त्याची बैजिक राशी आहे 3 अधिक 2p आणि दशक स्थानी जी आहे त्याची बैजिक राशी आपल्याला दिलेली आहे 5 अधिक 3q. ओके, आता ह्या ज्या दोन बैजिक राशी दिलेल्या आहेत त्या सहस्त्र व दशक स्थानचे अंक आहेत असं दिले, स्थानिक किमती नाही. मग या दशक स्थानी आणि सहस्त्र स्थानी अंक कोणते आहेत तर 4. याचा अर्थ 3 अधिक 2p बरोबर 4 असं एक समीकरण आपण तयार करू. आणि दशक स्थानचा अंक 2 आहे म्हणजेच 5 अधिक 3q बरोबर 2. ही दोन्ही समीकरणं सोडवूया आपण. 2p बरोबर 3 जर उजव्या बाजूला घेतले तर वजा होतील 4 वजा 3 म्हणजेच 2p बरोबर 4 वजा 3 म्हणजेच 1. याचाच अर्थ p ची किंमत 1/2 येईल. ही झाली p ची किंमत. आता त्याच पद्धतीनं दुसरं जर समीकरण आपण सोडवलं तर आपल्याला q ची किंमत मिळेल. म्हणजे इथं 3q बरोबर अधिक 5 जर पलीकडे घेतले तर वजा 5 होतील. 3q बरोबर 2 वजा 5 म्हणजेच वजा 3. याचाच अर्थ q बरोबर वजा 3/3. 3 ला 3 निघून जातील. q ची किंमत येईल वजा 1. याचा अर्थ या बैजिक राशीमध्ये p ची किंमत असेल 1/2 आणि q ची किंमत वजा 1. ओके, हा पुढचा प्रश्न. पाचवा प्रश्न असा आहे 95,07,432 या संख्येत 4 अंकाची स्थानिक किंमत 2 अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे. इथं पुन्हा एकदा पटीचा हा प्रश्न विचारलाय. सुरुवातीला जी संख्या आपल्याला दिलेली आहे 95,07,432 ती लिहून घेऊया. त्याच्यामध्ये 4 हा अंक इथं आहे आणि 2 या 2 अंकांच्या स्थानिक किमतीचा संबंध आपल्याला विचारला. मग 2 एकक स्थानी आहे त्यामुळे त्याची स्थानिक किंमत 2च राहील. 4 शतक स्थानी आहे त्याची स्थानिक किंमत होईल 400. आता प्रश्न कुणाची किती पट काढायचे ते बघूया. 4 या अंकाची स्थानिक किंमत 2च्या किती पट आहे असं विचारलंय. 4 या अंकाची स्थानिक किंमत आहे 400, त्याची पट काढायची त्यामुळे ते 400 अंशात घ्यायचे. छेद हे 2चे किती पट आहे हे काढायला त्याला 2 न भागायचं. 2 न जर भाग घालवलं तर 200 उत्तर येईल 200 पट. याचा अर्थ 4 या अंकाची स्थानिक किंमत 2 या अंकाच्या स्थानिक किमतीच्या 200 पट असेल. हा 6वा प्रश्न असा आहे 78,4+5=32 ही 5 अंकी संख्या 78,932 या 5 अंकी संख्येच्या बरोबर आहे. तर a ची किंमत किती. इथं दोन संख्या आपल्याला दिलेल्या आहेत. एक 78,4+5=32 आणि दुसरी आहे 78,932. ह्या दोन्ही संख्या बरोबर आहेत असं आपल्याला दिले. मग इथं पहिले दोन अंक 78, इथेही दोन 78 आहेत. 32ला 32 बरोबर आहे. मग उरलेलं जे आहे ते इक्विव्हॅलेंट असलं पाहिजे, म्हणजे बरोबर असलं पाहिजे. मग इथं उरलेलं डाव्या बाजूला 4+5 आहे आणि उजव्या बाजूला 9 आहे. याचा अर्थ असा होतो की 4+5 ही संख्या 9च्या बरोबर पाहिजे. म्हणजे याच्यावर एक समीकरण आपण तयार केलं. आता हे समीकरण सोडवून उत्तर मिळेल. म्हणजे 5a बरोबर हे 9 अधिक 4 जर पलीकडे घेतले तर वजा 4 होतील. मग 5a बरोबर 9 वजा 4 म्हणजेच 5. मग a ची किंमत 5/5 म्हणजेच 1. याचा अर्थ a ची किंमत येईल
तरी अशा पद्धतीनं जर प्रश्न कुठलाही असेल तरी सुद्धा त्या प्रश्नामध्ये जे दिलेल्या माहितीवरून आपण गणिती पद्धतीने विचार करून एखादं समीकरण किंवा एखादं सूत्र तयार करता येते का ते पाहायचं. आणि एकदा का ते समीकरण तयार केलं त्या प्रश्नाचं ॲनालिसिस करून की मग त्या प्रश्नाचं उत्तर मिळवणं आपल्याला सोपं जातं. कुठल्याही पद्धतीच्या प्रत्येक प्रश्नासाठी आपण ट्रिक्स शोधू शकत नाही, शॉर्टकट शोधू शकत नाही. तर अशा पद्धतीचे जे प्रश्न असतील ज्याच्यामध्ये आपल्याला आपलं प्रश्नपत्रिकेमध्ये उद्देशच हा असतो की आपली ॲनालिसिस करण्याची किंवा विश्लेषण करण्याची क्षमता किती आहे, किती फास्ट आपण ते करू शकतो. तर त्या पद्धतीचे ते प्रश्न असतात. त्यामुळे आपण हे प्रश्न सोडवत असताना अशा काही ट्रिक्स शोधणं किंवा शॉर्टकट शोधणं याच्याही पेक्षा जो प्रश्न आपल्या समोर आलाय त्याचे ॲनालिसिस करून या पद्धतीनं त्याचं उत्तर मिळवायचा प्रयत्न करायचा. कारण प्रत्येक प्रश्नासाठी आपण ट्रिक्स शोधू शकत नाही, शॉर्टकट शोधू शकत नाही. त्यापेक्षा आपण जर स्वतःला अशी सवय लावून घेतली, एखादा प्रश्न आपल्या समोर आल्यानंतर त्याचे ॲनालिसिस करून उत्तर शोधण्याची, तर आपल्याला ते लाँग टर्मसाठी कुठल्याही स्पर्धा परीक्षेसाठी, कुठल्याही विषयासाठी उपयोगी ठरू शकतं. आता हा पुढचा प्रश्न. असा प्रश्न बऱ्याचदा बऱ्याच स्पर्धा परीक्षांमध्ये विचारलेला असतो. म्हणजे आपल्याला ठराविक अंक दिलेले असतात आणि त्या अंकांच्या पासून लहानात लहान किंवा मोठ्यात मोठी संख्या तयार करायची असते आणि मग त्या तयार झालेल्या संख्येवर प्रश्न असतो. जसं की या प्रश्नामध्ये 0, 8, 9, 7, 5, 2 या अंकांपैकी कोणताही एक अंक एकदाच वापरून तयार झालेल्या 5 अंकी लहानात लहान संख्येतील दशक स्थानी असलेल्या अंकाच्या स्थानिक किमतीतून त्याच अंकाची दर्शनी किंमत वजा केल्यास वजाबाकी किती येईल? आता ह्या प्रश्नासाठी सर्वात अगोदर तर ती संख्या आपल्याला तयार करायची आहे, जी 5 अंकी असेल आणि लहानात लहान असेल. आणि अंक त्याच्यासाठी आपल्याला 7 दिलेले आहेत. फक्त 5 अंक दिलेले आहेत. तर त्या 7 पैकी कोणताही अंक एकदाच वापरायचा आहे आणि त्याच्यापासून लहानात लहान संख्या तयार करायची. मग आता लहानात लहान संख्या तयार करत असताना आपल्याला माहिती आहे की सुरुवात ही सर्वात लहान जो अंक असेल त्याच्यापासून जर केली आणि जर मोठमोठ्या संख्या आपण घेत गेलो चढत्या क्रमानं, तर आपल्याला लहानात लहान संख्या मिळते. आणि मोठ्यात मोठी पाहिजे असेल तर उलट क्रमानं. आता इथं लहानात लहान संख्या आपल्याला मिळवायची आहे. मग 0 सुरुवात करायची का? कारण 0 हा सर्वात लहान दिसतोय. तर तसं केलं आपण 0, 2, 5, 7, 8 अशी एक संख्या तयार होईल. सर्व लहानात लहान अंक वापरून. पण मग ही 5 अंकी संख्या होत नाही. 4 अंकी संख्या होते. कारण या शून्याला काही अर्थ नसतो. त्यामुळे ही संख्या झाली 2578. पण आपल्याला तर 5 अंकी पाहिजे. याचा अर्थ इथे एक क्लॉज असा आहे की 0 आपण सुरुवातीला वापरू शकत नाही. त्याच्यानंतर लगेच वापरता येईल. पण सुरुवातीला वापरू शकत नाही. कारण 0 सुरुवातीला जर वापरलं तर ती मुळात 5 अंकी संख्याच राहत नाही. त्यामुळे 0 पहिल्यांदा वापरायचं नाही. मग आता दुसऱ्या पद्धतीने आपण विचार करू. म्हणजे आता इथं 0 नंतर येणारी मोठी संख्या 2 आहे. त्यामुळे 2 पहिल्यांदा घेऊया. त्याच्यानंतर आता परत 0 घेऊ आणि 0पेक्षा मोठी संख्या 5 आहे. त्याच्यापेक्षा मोठी संख्या 7 आहे आणि त्याच्यापेक्षा मोठी संख्या 8 आहे. 9 घ्यायची गरजच नाही आपल्याला. ही संख्या होईल 5 अंकी लहानात लहान संख्या. आता ह्याच्यावर आधारित प्रश्न काय विचारलाय पहा, की या लहानात लहान संख्येतील दशक स्थानी असलेल्या, मग दशक स्थानी 7 आहे, तर त्या अंकाच्या स्थानिक किमतीतून त्या अंकाची दर्शनी किंमत वजा केली. मग याची स्थानिक किंमत काढायची म्हणजे या 7ला 10 ने गुणायचं, कारण 7 दशक स्थानी आहे म्हणजे त्याची स्थानिक किंमत झाली 70 आणि त्याची दर्शनी किंमत किती आहे तर 7 आहे. तर ते वजा करायचं आहे. आता प्रश्न असा आहे की वजाबाकी किती येईल? मग 70 वजा 7 उत्तर येईल 63. त्यामुळे वजाबाकी येईल 63. तर हे काही प्रश्न आपण नवनीत स्वाध्याय 1.1 मधले जे आपल्याला प्रश्न विचारलेले होते त्या प्रश्नांची उत्तरं या पद्धतीनं मिळवण्याचा आपण प्रयत्न केलाय. या घटकावर आधारित आणखी काही प्रश्न तुम्हाला जे मिळतील ते सोडवण्याचा प्रयत्न करा, त्यांचा सराव करा. जितका जास्त सराव आपण करू तितके जास्त पॅटर्न आपल्याला पाहायला मिळतील आणि तेवढ्या पद्धतीनं आपण विचार करून त्या प्रश्नांची उत्तर कशी मिळवायची ते शोधू शकतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी एखादा स्वाध्याय आपण घेऊया. थँक्स फॉर वॉचिंग.